राम भाइयों, आज वीडियो बना रहा हूँ मेरी भाषा में, खानदेशी में। बहुत सोनी विषय असा आहे की भूषण दादा यसना व्हिडिओ काही त्यासना बाईना व्हिडिओ आज देखा येणारातून तुम्ही भी बडाचनी व्हिडिओ देखेल हुई त्यासना वाला जसा जेव्हा कॉमेडी व्हिडिओ ही राहतात दोन्ही नवरा बायकोच ना आपण सर्व देखील राहतो लाईक व्ह्यूज बी राहतात त्यासनं सर्व काही व्यवस्थित होतं त्याचा मान सन्मान बी राहतात पण त्याचा फॅमिली मॅटर जेव्हा दोन्हीसनं बाहेरून आते हल्ली की त्याचा झगडा चालू आहे ती वहिनी भाऊन घर चालनी गई आणि आता आपले बटासले माहिती पड रहा ना की वो दीपक गलंगी जो बँड आहे दीपक भाऊ त्याचा साला आहे असं ते हाही व्हिडिओ जो येवानंतर माहिती पड रहा ना की असं वादविवाद घरमा चालू आहे बटा लोक त्या भूषणदास ना त्याचा बाईना सोबत ज्या व्हिडिओ देखेत त्या देखीस आणि आपले बी असं वाटे की आपण बी दोन्ही नवरा बायको व्हिडिओ बनवायला पाहिजे कॉमेडी त्यानंतर आपण बी फेमस होसूत आपले बी काही इन्कम चालू होई यूट्यूबतून फेसबुकतून आपलं बी काही तरक्की होई भाऊ असं पण येस ना जे व्हिडिओ देखानंतर असं वाट रहा ना की प्रत्येकनी स्टोरी सेम आहे देखणा ना काही आणि वैयक्तिक जीवन मग काही प्रॉब्लेम राहतच बटाच ना पण मना आई मान्य आहे स्वतःना मन आहे की बुवा हा व्हिडिओ असा टाकायला नाही पाहिजेत बोयसने असं जे बी काही तुमनं मॅटर आहे तुम्ही घरमा दोन्ही नवरा बायको समजीसनी तुमनं परिवारमा समजीसनी तुम्ही व्यवस्थित बशीसनी बातचीत करायला पाहिजे हा व्हिडिओ टाकानंतर काय होईल की तुमचा जो चेहरा होता पब्लिक समोर जी इमेज होती ती इमेज स्वतः वेळेसनी कमी होईल राहिली हा ठीक आहे तुम्ही जर कधी आपसમાં नाही बनणार तुम्ही स्पेशल सेपरेट व्हिडिओ बनवू शकतास सेपरेट टाकू शकतात पण यानातून काय वेगळं माहिती का तर अमुक टाइमले ज्या नवरा बायको व्हिडिओ बनवणार ना त्यासले असं वाटणार ना की आपला व्हिडिओ फेमस व्हावा नंतर की आपला आपसना लोक जब बोलतील कोणी नाया पाडी किंवा कोणी नायाठी की वो हा या अशीच कशी बोल राहिनी या वासाच कसा बोलस या काही बी वायबार व्हिडिओ बनवायला लागल्यात त्यांना मग काय लोकचला हसू होई राहिनं आणि त्या हसूमुळे काय तुमनी बी इमेज खराब होई राहिनी भाऊ असं मन वैयक्तिक आहे म्हणणं आहे की भाऊ तुम्ही तुमचं जे फॅमिली मॅटर आहे न टाकता जे काही रियालिटी तुमनं मनमा ठेवा तुमनं जे पर्सनल व्हिडिओ तुम्ही टाकू शकता दुसरं टाका तुम्ही मोटिवेशन व्हिडिओ टाकी राहतात भूषणदा आणि त्याबरोबर भारी वाट राहतात आमले की वो तुम्ही बी मोबाईलवरती 2 पैसा कमावू शकतास असं तर चांगली गोष्ट होती तुम्ही जे मोटिवेशन बी देत लोकच तुमच्यापासून लोकचला हे बी शिकायला भेटणं की वो कॉमेडी व्हिडिओ बनावा घरमा नवरा बायकोचा व्हिडिओ बनावा त्यानंतर व्हिडिओ फेमस होस 2 पैसा यूट्यूबतून भेटतस 2 पैसा फेसबुकतून बी भेटतस काही ना काही इन्कम चालू होईल 2 पैसाच माणूस फेमस होस असं नाही की मोठा स्टार बनवू शकतस की आपला धाकटा माणूस बी स्टार बनवू शकस भाऊ असं तुम्हाला व्हिडिओ टाकापासून असं वाटस की भाऊ जब भाऊबंदकी म्हणा किंवा आजूबाजूला लोक म्हणा ज्या नाया पाडतस तर ते खरं पाडतस की भाऊ त्यानंतर दोन्ही नवरा बायकोसमोर वाद चालू होईल झगडा चालू होतस तसं काही शे नाही प्रत्येकनं घरनं काही ना काही मॅटर असं असं नाही आहे मना बी आता स्वतःला मी बी व्हिडिओ टाकत भले मी फेमस नाही आहे तरी बी मी इंस्टाग्रामला बी व्हिडिओ टाकस फेसबुकला बी म्हणून व्हिडिओ टाकस यानावर ते फेसबुकवर ते यूट्यूबवर ते इंस्टाग्रामवर दोन्ही नवरा बायको सामना रील बनतस मला बी भरपूर जण सांगतस की तू गैर प्रेम दाखड असून बाईबद्दल किंवा तू असा व्हिडिओ टाकत चांगलं वाटस का मन म्हणणं बटाचले आईच आहे की बुवा आम्ही नवीन नवरा बायकोच्या पटरानं बाकीना लोकांचं काय लेनदेन आहे त्यांना जर नवरा बायको जर तयार आहेत व्हिडिओ बनवाले किंवा व्यवस्थित व्हिडिओ बनवणार असं तर नाही की आपण फालतूक व्हिडिओ बनवणार आहोत की फालतूक काही करणार आहोत कपडा काढीचं नाची राहणार तसं तर काही शे नाही आपण व्यवस्थित व्हिडिओ टाकणार फक्त एकच म्हणणं आहे भाऊ की आपली जी इमेज आहे ती आपण स्वतः वैसे लोकांचा नजर मेन ठीक आहे आपले 100 लोक सपोर्ट करणार त्यांना 25 लोक सपोर्ट नाही करतच आता या व्हिडिओ देखानंतर तुम्हाला ज्या व्हिडिओ तुम्हाला बी फॉलोअर कम होणार होतील किंवा व्ह्यूज कम होतच येण्यातून व्ह्यूज कमी होईना होतील पण वैयक्तिक जे प्रश्न आहेत आपल्या घरना त्याच्यावर आपण आपला ऑडियन्सला जर सांगतो तर आपला बी इमेजवरती इफेक्ट पडस असं नाही की समोर बाईना इफेक्ट पडी किंवा माणूसच पडी आपण उलटा पब्लिक नजर में उतर आहोत की
आपण गण चांगला होतो लोकांना असं वाटतं की दोन्ही नवरा बायको कितलं जमी राहणार पण ज्यांच्या घरनी परिस्थिती जेल त्याला माहिती आहे. असं नाही की मी म्हणणार की तुमना घरामधला विषय बाहेर तुम्ही सांगे राहणार असं उलट तुम्हाला व्हिडिओ देखा नंतर आमल्या असं वाटणार ना की आमना व्हिडिओ आम्ही टाकी राहू तर काल उठी आमना बी घरमा असं ना हो लोक नजर लावतोच लावणारा गण आहेत. ठीक आहे तुमना घरमा दीपक दांतेचं गण नाव आहे बँड त्याचा गण फेमस आहे दीपक गलंगेली म्हणीचं गण बँड त्याचा फेमस आहे. तुमले बी तर प्रसिद्धी भेटीच राहती तुम्ही बी जाई राहता स्टेजवर ते ठीक आहे त्या वैयक्तिक विचार आहेत त्याचा घरना त्याचा नाही वाटत की आपली बहीण स्टेजवरती जाओ किंवा असा व्हिडिओ बनावो. तुमले असं वाटत राहतं की आपण दोन्ही नवरा बायको सोबत होतो तर प्रसिद्धी भेट राहते ठीक आहे नाही तर नाही. तुम्ही तुमना पर्सनल व्हिडिओ टाकी राहतात फेसबुकवर ते आम्ही तर तुमची जोडी एकदम एक नंबर फेमस जोडी होती असं वाटे भूषण दादा वही ना व्हिडिओ वगैरे भारी येतच कॉमेडी मी मन बाईले उलट सांगू की देख या देख दोन्ही नवरा बायको कसा व्हिडिओ बनवतस एक नंबर व्हिडिओ आहे कितला व्हिडिओ फेमस होतस आपण बी जर बनवू शकतो आपल्या बी प्रसिद्धी भेटी दोन पैसा जास्ती भेटते ना असं तुम्हाला व्हिडिओ देखा नंतर उलटा आमल्या ते असं होईल की लोकच मुळे असं नाही हो की आपल्या घर मसाला केक जावं असं असं तुम्ही काय राय आहे ते सांगा. तुमले कसं वाटत भोयसं जाई व्हिडिओ बाहेर ना चांगली गोष्ट आहे कारण काही लोक चांगलं बी म्हणणार काही लोक वाईट बी कमेंट करणार पण मला म्हणणं आहे जे की ती बाई म्हणा किंवा माणूस म्हणा दोन्हीच ना घर प्रत्येक तुम्हाला प्रत्येक ना घर नवरा बायको झगडतो प्रत्येक ठिकाणी काय. पण हा व्हिडिओ बाहेर येवानंतर जब मोठा मोठा सेलिब्रिटी आज राजेश खन्ना सुपरस्टार होता शेवट राजेश खन्ना एकटाच होता मरण टाइमले. आज धर्मेंद्र एवढा मोठा सुपरस्टार होता जो आता मागे मरणार धर्मेंद्र एवढा मोठा स्टार होता पण शेवट तो एकटा मग कुठे जायचं आणि फार्म हाऊसवरती ते टाइम स्पेंड करा. फार्म हाऊसवरती एकटा राहाय त्याला एकटा दोन दोन बाया व्हायचे तो मग एकटा फार्म हाऊसवर राहाय फार्म हाऊसवरती त्याने जीवन काढ का बरं की एक शांतता पाहिजे असं प्रत्येक मावशी तेच वाटत की बाहेर तुझ्या कलकल आहे. सर्वात मोठा प्रश्न एकच आहे की आपण जे कमाई राहतो जेवढा माय तेवढा मग संतुष्टी ठेवा दुसरं काहीच नाही आहे. नवरा बायको आहे प्रत्येक नाट झगडा चालू राहतात तुम्हाला वैयक्तिक प्रश्न मग मनसारखा ना बोलायला काही काम नाही आहे. पण तरी मला असं म्हणणं आहे की बुवा हे दोन्ही नवरा बायको तुम्हाला ज्या व्हिडिओ राहत तुम्ही जो व्हिडिओ टाका भूषण दादा पहिले लगेच आज वहिनी ना व्हिडिओ देखा वही ना व्हिडिओ मग आखो काही आलं का ऐकायला भेटणं त्यामुळे काय हा विषय हळूहळू वाढत जाईल त्यांपेक्षा तुम्ही व्हिडिओ क्लोज करा दोन्ही नवरा बायको क्लोज करा मला असं म्हणणं नाही की व्हिडिओ नका बनावा वैयक्तिक जे ते बसेसनी दोन्ही जण एक दुसऱ्याचे समजेसनी व्हिडिओ बनवणं वैयक्तिक प्रश्न एक दुसरा विषय नका तुम्ही व्हिडिओ बनावा म्हणायचं वैयक्तिक प्रश्न आहे की नका बनावा हे म्हणे राय आहे बुवा असं की तुम्ही प्रसिद्धी भरपूर आहे दोन्ही नवरा बायकोचे लोक भरपूर आवडतच तुम्ही तुम्हाला व्हिडिओ भरपूर चांगला आहे तुमच्यापासून भरपूर लोकांचे मोटिवेशन बी भेटणं की वो आपली खानदेशी भाषाમાં व्हिडिओ बनवणारा बी कोणी माणूस फेमस होऊ शकत. दोन नवरा बायकोचा व्हिडिओ तुम्हाला भरपूर भारी होता एक नंबर व्हिडिओ आहेत तुम्हाला कॉमेडी काही झगडा करताना व्हिडिओ आहेत दोन्हीच ना ऑडियन्सला तर अजिबात वाटत ना की या व्हिडिओ भरपूर भारी बनायला भरपूर चांगला बनायला. त्यामुळे मला असं म्हणणं आहे की भूषणता तुम्हाला बी आणि वहीन त्याचा बी व्हिडिओ तुम्ही टाकू नका बुवा असं मला म्हणणं आहे वैयक्तिक ज्या घरना फॅमिली मॅटरना व्हिडिओ त्यांना का टाका हा तुमचा पर्सनल व्हिडिओ तुम्ही बनवा ना मोटिवेशन व्हिडिओ बनावा त्या करा वहिनी त्यासनी बी इमेज करावं तुमने बी इमेज करावं राहिनी घरना वाद आज निकाल दिन मिटी जाई घरमन घरमा विषय क्लोज हो जाई तुमनावाला वैयक्तिक प्रश्न आहे सालासनं साळासनं सासरासनं साडूनं पाहुणानं प्रत्येक ठिकाणी झगडा होतच काय असं नाही की झगडा नाही होतच प्रत्येक घरमा आहे प्रत्येक ठिकाणच्याकडे मानपान प्रत्येक मौज मग मला मान भेटायला पाहिजे नाही भेटणार त्यानं मग वाद करीस नाही काय याच्याला भाऊ ठीक आहे नाही द्या ठीक आहे भाऊ आपण आपल्या वतीतून व्यवस्थित येत ना आपण आपल्याकडून व्यवस्थित येत ना बस भरपूर जे आहे बाकी तर वर्ण असे देखाले. आता तुम्ही साधारण सारखा माणूस जरी एवढा मोठा फेमस होऊ शकत तर ही गोष्ट बी ना की आज म्हणतात थोडे जीवन संपी जावं आहे यांना पुढे बी जीवन व्यवस्थित राहावं फक्त एक आहे जो खराब टाईम आहे तो डोका महिना आपला विचार काढ टाका ना तुम्ही व्हा किंवा वहिनी व्हा जे वय ना ते वय ना यांना पुन्हा विषय देखा की आपले काय करणं आहे नाही करणं आहे बुवा असं पोरं दाखलला आहेत तुम्हाला अजून आणि तुम्ही ह्या पिरियडला तुम्हाला वाजून की आता तुम्ही फेमस होई राहतात भरपूर इन्कम काही ना काही दोन पैसे इन्कम यूज राहिनी होई बाहेर तुम्ही जाहीर आणतात तुम्हाला आता भरपूर ठिकाणतून बाहेरतून बी लोक बला आहेत प्रमोशनले बी लोक भरपूर बलाय राहतात असं नाही की तुमले नाही बनायत असं तर पैसा आज निकाल दिन जावं आहे मन मुटाव आहे प्रत्येक ना घरमा होई राहस ठीक आहे भाऊ असं मन असं म्हणणं आहे की भाऊ तुम्ही असा व्हिडिओ नका टाका की ज्यातून आमनासारखाचले बी असं वाटस की भाऊ आपण व्हिडिओ बाहेर आहोत तर काल उठी असं नाही की लोकच ना पाहिजे आपल्या घरमा की गुज जेवणारा बायको मग असं म्हणे आई राय फक्त बघ दुसरं काही नाही आहे 5 वर्षापासून वहिनी आज व्हिडिओ मला सांगितलं की 5 वर्षापासून मी संसार काही राहतो असं
ते कशामुळे होतं की पहिले प्रसिद्धी नव्हती, फक्त घरमान घरमात तुम्ही दोन्ही नवरा बायकोचा वाद होई जाय तो वाद वाद मिटी बी जाय तुम्हाला दोन्हीच मा. पण आता काय जेव्हा बाहेर येवानंतर जेव्हा वाद विरार हा वाद एवढा बेकार आहे भूषण दादा किंवा वहिनी, की जो तिसरा माणूस आपला म्हणजे घुसच ना, त्यानं निवारण नाही निघत, शेवटचा तुकडा होतच. काय घरमन घरमा जर तुम्ही दोन्ही नवरा बायको आज 5 वर्ष वाद तर प्रत्येक नाव आहे तुम्हाला बी होईरा नाव होतील, पण तुम्ही 5 वर्ष लगून सोबत का बरं होतात की तुम्ही फक्त दोन्ही नवरा बायको होतात, तुम्हाला परिवार पुरतं होतं. पण आज जेव्हा बाहेर जेव्हा माहिती पड ना, लोक अल्लग अल्लग कमेंट टाकतच, त्या कमेंट नाही हिसाबतून माणूस डोकं चालस. काय त्या हिसाबतून वाद वाढस पण कमी नाही हो. आणि जीवन असं नाही की प्रत्येक ठिकाणी आज तुम्ही म्हणा किंवा वहिनी म्हणा, दुसरं तर प्रत्येक नवी जास. असं नाही की ते आज कोट ना कोट तुम्ही दुसरं करा वाद व्हायना किंवा वहिनीनं वाद व्हायना. प्रत्येक आज त्याचनी ज्यांनी पोरगी आहे दीपक दादा आणि त्याचनी बहीण आहे, त्या बी बहीणले वागतील. असं नाही की त्याच्याकडे जायला ती बाई ती वहिनीले नाही खावाळे पिवाळे प्रत्येक राहणार. पण जो तो जन त्यांना घर सुकिरा चटणी भाकर खायचं आणि सुकिरा तुम्ही 5 वर्षापासून होतातच ना, की असं नाही होतं. पण आई काय बाहेर येवानंतर आहे ना, उलटा तुम्हाला दोन्हीच वाद जास्ती होई राहणार. मने वैयक्तिक असं म्हणणं आहे भाऊ असं की जो विषय तुम्हाला झगडं वाढी राहणं, त्यांपेक्षा वापस जो नवरा बायको सोबत या, व्हिडिओ बनावा, तुमले प्रसिद्धी भरपूर आहे, तुमनं नाव आहे दोन्ही नवरा बायकोचं. काही लोकच माहिती नाही की तुमच्या घरमा काय आहे नाही आहे. ठीक आहे, आता ही मनी राय होती, जर मन काही चुकीनं सांगाय गे होई तर माफ करा माले. काय पण एक आहे भाऊ, तुम्ही दोन्ही नवरा बायको सोबत या, तुम्ही बी प्रसिद्धी होई पुढे पैशाचं काय तुम्ही बी ऑटोमॅटिक कमावू शकता. असं नाही, प्रमोशन भरपूर भेट राहणार, व्ह्यूज चांगलाही राहणार, यूट्यूबवरती तुम्ही गाणाही राहणार आहे तुम्हाला. चांगली गोष्ट आहे. उलट पुढे धीरे धीरे यायची तर किंवा डायरेक्ट तर काय माणूस पैसावाला कोणी विजावा नाही. मना बी व्हिडिओ मी आज 4-5 वर्षापासून व्हिडिओ टाकी राहनो, इंस्टाले बी टाकस, फेसबुकले बी टाकस, पण नाही मला प्रसिद्धी भेटली राहिनी. रील टाकस मी बी म्हण नवरा बायको आम्ही दोन नवरा, मला बी गणं काय तू घरा बाईवरती प्रेम तू होतो येस म्हणे किंवा तू बाईवर घरा प्रेम करस म्हणे. पण तसं काही नाही आहे. जे रेग्युलर आमना घर म्हणजे व्हिडिओ बनावं पुरतं दोन्ही नवरा बायको होते एकत्र यावं येणंच पडावं. झगडं प्रत्येक ठिकाणी आहे. दोन्ही नवरा बायको सोबत इसनीच व्हिडिओ बने, असं नाही की सिंगल एकच ज्यांना व्हिडिओ बनावा असं. तुम्ही तर सिंगल बी बनवतोच मोटिवेशन व्हिडिओ, तुम्ही भरपूर चांगला बनाय राहणार भूषण दादा. काय काही चुकी होईनी होई तर माफ करा, जास्तीत जास्त शेअर करा, भूषण दादापर्यंत जाऊ द्या. भूषण दादा त्यातले वाढायला पाहिजे नाही बुवा, आपण बी लोकच ना नजर मा अजून बी चांगला जे असं काही नाही की लोक तुमले वाईट म्हणतात. तुम्हाला व्ह्यूज अजून बी चांगला जे राहणार. वहिनी त्याच ना बाबी जाऊ द्या, वहिनीला वाटायला पाहिजे की नाही भाऊ बाहेर यावानंतर उलट आपलं घरनेच नाव खराब होई राहणं भाऊ असं. बस इथलं बोलीस आणि संपावस. मी दुसरं काय सांगू शकतो, मी काही सांगू शकत नाही. तुमच्या घरनं वैयक्तिक प्रश्न येतो त्यांना मग बाहेरना व्यक्ती ते काही बोलू शकत नाही. पण ज्या कमेंट येतच ना, त्या कमेंटमुळे उलटे चिडचिड वस. आज तुम्ही ती कमेंट असं नाही की तुमच्या आय डीवर जी कमेंट येईल ती वहिनी बी वाचच होई, वहीन आय डीवर येईल किंवा तुम्ही बी वाचत होते आणि एक दुसरा विषय जे झगडं तुम्हाला आखू वाढत होई, त्यांपेक्षा ते क्लोज करा आणि नवीन सुरुवात करा लागेच ते करणे होई तुमचं. राम राम. मी हिंदीमा व्हिडिओ बनवाच बडा, पण आज पहिल्यांदा मी खानदेशी मग आपली भाषामा व्हिडिओ बनाव. मागे बी मला 1-2 जण मेसेज टाका होता की भाऊ तू व्हिडिओ बनावस, मराठी होईस खानदेशी होईस तू हिंदीमा व्हिडिओ बनावस. म्हणजे पहिला व्हिडिओ मी भूषण दादा आणि त्याच्यामुळे बनावा, कारण की आपण भूषण दादा आणि त्यातले घरा मानतस. त्याचाच व्हिडिओ देखी देखी मी व्हिडिओ बनावायला लागलो. त्यांना अगोदर बी मी व्हिडिओ टाकी राहतो, पण त्याचा व्हिडिओ देखील असं वाटे की नवीन नवरा बायकोन त्याचा व्हिडिओ सोबत टाकायला पाहिजे, कॉमेडी व्हिडिओ टाकायला पाहिजे. पण मी कॉमेडी काही टाकत नाही, मी फक्त रील बनावस गाण्याचवर ते. आणि मी काही एवढा फेमस बी नाही भूषण दादा एवढा. भूषण दादा तरी भरपूर फेमस आहेत, दोन्ही नवरा बायको फेमस आहेत, पुरं महाराष्ट्र त्याचले ओळखस. काय त्याचं उलट मोटिवेशन आपण लिहि राहतो, मोटिवेशन की बुवा आपण बी रील बनवायला पाहिजे, आपण बी फेमस व्हायला पाहिजे तसं. त्याचं या व्हिडिओ देखील नाही आपल्या असं वाटणार ना की कालची उठी आपला घरमाना केक उज्जाव येन पाहिजे या व्हिडिओज ना पाहिजे असं. तुम्ही राय कमेंटमध्ये सांगा काय तुम्हाला विचार आहेत बरं का.